शेवयाची खीर तयार करण्यासाठी मी इथे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते, ह्याला गणेश शेवई किंवा भाजकी शेवई देखील म्हटले जाते, हे मी घेऊन थोडे चुरून घेणार आहे। आणि आता ड्रायफ्रूटमध्ये आपण किशमिश, चारोळे, जायफळ थोडंसं किसून टाकणार आहे, काजू आणि बदाम घेतलेले आहेत। आता आपण काजू आणि बदाम कट करून घेऊया। मी बदाम कट करून घेत आहे। आपले बदाम सर्व कट झाले की आपण काजू देखील कट करून घेणार आहोत। आता आपण गॅसवर पातेले ठेवून त्याच्यामध्ये मी 3 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये ह्या गणेश शेवया टाकून मी भाजून घेणार आहे। एक 5 मिनिटं आपण गणेश शेवया एकसारखं हलवून भाजून घेऊया। आणि त्याचमध्ये मी ड्रायफ्रूट टाकून देखील शेवयामध्येच फ्राय करून घेणार आहे। तुपामध्ये जर ड्रायफ्रूट टाकले की लगेच करपतात, म्हणून मी शेवयांमध्येच ड्रायफ्रूट हे फ्राय करून घेते। छान असे आपले शेवयांचा कलर बदलला आणि ड्रायफ्रूट देखील फ्राय झाले की आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। की आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही दुधाचा वापर करू शकता। आणि शेवया आपल्याला शिजायच्या त्या हिशोबाने मी दूध टाकलेले आहे। एक 5 मिनिटं हलवून आपण आता त्याच्यामध्येच साखर टाकून घेऊया। मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। मध्ये आधी सतत हलवत राहायची जेणेकरून आपले शेवया खाली लागू नयेत। तुम्ही पाहू शकता आपल्या शेवयाच्या खिरीला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि थोडे जायफळ किसून टाकूया। आपले जायफळ किसून झाले की एक 5 मिनिटं आपण एकसारखं हलवून घेऊया। आणि एक 15 मिनिटं आपण ही खीर छान अशी उकळून घेणार आहोत, थोडी थिक करणार आहोत। साखर टाकल्यामुळे साखरेला देखील पाणी सुटते, त्याच्यामुळे खीर आपली पातळ होऊ नये। त्याच्यामुळे एक 15 मिनिटं मी गॅसची फ्लेम लोच ठेवून एक 15 मिनिटं मी हिला उकळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपली खीर थोडी थिक झालेली आहेत आणि शेवया देखील शिजलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपली शेवयाची खीर तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा।